दारू प्यायला पैसे आहेत या माणसाजवळ, पण किराणा आणायला नाही. दीदी, काय करून राहिली तू? ऐकू येत नाही का तुले? शाळेत जाणं नाही तर होशील बापासारखी. काय करून का राहिले तुम्ही बापले का? हा, काय करून राहिले? आम्ही रिंगटोन तयार करू राहिलो. काय करून राहिले? आम्ही पदाची रिंगटोन तयार करू राहिलो. जमली का रिंगटोन? वैष्णवी, लोणच्याच्या 2 फोडी दे बरं. हो, देतो ना. घ्या डोसा. सुजू, ऐक बाई, सुजू. माया माईच्या घरचं लोणचं आहे खायले आणि दारू आहे ढोसायले. काही कामधंदे तर करत नाही तुम्ही. दिवस निघाला की नुसतं दारू पिणं आणि शिल्लकचे काम करणं. ते काही नाही, मी चालली माया माईच्या घरी, मग समजन तुम्हाला. अरे काम धंदाच नाही तर पैसे कुठून येतील? पुस्तकाले पैसे नाही आणि दारू ढोसाले बरोबर पैसे आहेत. भास्कर पाटील म्हणतात. अबे रव्या, यापेक्षा मेलेलं पुरलं. काय सम्या, ठीक आहेस ना? काय ले करावं, तू जे करून राहिला ना, निरंबराच करून राहिला ना लेका.
तू हे चालू झाला का आता? तू हे लेक्चर ऐकासाठी नाही बसलो मी इथं. अबे लेक्चर नाही, तुझ्या संसाराचा निभाव तुलाच कर लागेल ना. घर संसार हे आगीचं घर आहे ना ले कराव्या. झालं तू घरी जाय. आगीच्या दारात घरात घरी जाय. तू आताच घरी जाय. अरे पाणी तर घे त्याच्यात. हे पाय, दारू आणि दूध मी कधीच पाणी टाकून पित नाही. लावतं का? नाही. भास्कर पाटील म्हणतात. भास्कर. पैसे घेऊन येजो. चल्ला मोठा उधारीत भाडे मारायले. पेट्रोल पंप का बापाचा आहे तुया? आला का रे बा? हा सकाळी सकाळी भिन करायले. काय भास्कर, कुठं आहे दौरा? खिशात नाही दाना. अनबाजीराव म्हणा, दुसरं काय? अरे चुकलं वाटते. भास्कर शेठ, कुठं आहे दौरा? नाही म्हटलं, कुठं आहे दौरा? काऊन तुम्हाला सांगावंच लागते काय? सांगाच लागते म्हणजे? हे पहा, तुम्ही जवळ आहा म्हणून मी काही म्हणत नाही. काही म्हणत नाही म्हणजे? तू मस्त उधारीतने भाडे मारत जाय आणि लोक काही पैसे देत नाही, आणि आम्हाला पैसे मागत जाय डिझेलसाठी. चला जाऊ काय? निघा. चालू दे मस्त. हे बाय सम्या, दुसऱ्याले लेक्चर देणं सोपं आहे. अन मी हे तुले समजावून सांगू शकत नाही. समजलं? तू स्वतःच समज पहिले. चालला मला समजायला. हा अबे इंजिनियर आहेस तू. तू एखादं चांगलं काम पाय. अबे जेब गरम तो रोटी नरम. समजलं का तुले? नाही, जेब थंडी तो पैदल दिंडी. अन पाहिली. हीच मन बरोबर आहे. काय ले कराव्या? ऐकशीन तर ऐक गळ्यात. ये आता. ये झाली आता. इथंच लॉक. इथंच या आंब्याखाली झोपतो. मग समजन तुले. निरा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बडबड 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 चालू राहते. सांगता एखादी गोष्ट मग भूताची का जाऊ घरी?
एक तर पहिले झोप राहील राजा इकडे. का हो बापू, त्या भुताळ्या आंब्यात भूत आहे का हो? अबे त्या भुताळ्या आंब्याले एका जवान पोरानं फाशी लावून घेतली होती. त्याची आत्मा त्या आंब्याच्या झाडात आहे. असं काही नसते रे. हे बरं आहे, दिवसभर काही कामधंदा तर आहे नाही, बसले फुकटच्या फोकनाळ्या आणत. मी रात्रभर ट्रॅक्टर चालवतो, उधारीत मला नाही दिसत भूत नाही प्रेत नाही कधी. काय म्हणता? भूतप्रेत नसते? काय म्हणून राहिला तू? भूतप्रेत वगैरे काही नसते? दाखवता का जाऊन त्या आंब्याखाली? आहे का हिंमत? कधीही तुम्ही म्हणसान त्या टाइमले बास कर पाटील. पण तू त्या आंब्याखाली गेला हे आम्हाला कसं माहित होईल? मी एक काम करतो, मा ट्रॅक्टर मधला पेचकस काढतो आणि तो त्या आंब्यात खोपून येतो. सकाळी जाऊन पहा, तशी तुमची आता रात्री जायची अवकात तर आहे नाही. जा ना बे, झालं पक्का. अवकात सांग शर्यत. लागली शर्यत. ठीक आहे. मटणाची पार्टी. आई, तू जेवण गरम करून ठेव, मी आलोच 5 मिनिटात. आता कुठं चालला? एवढ्या रात्री मरायले ये लवकर. हट हट हट.